नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणित विषयामधील अतिशय महत्त्वाचा घटक घातांक पाहणार आहोत। तर मग आपल्या साहजिकच आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होऊ शकतो, घातांक म्हणजे काय? तर पहा, एखाद्या संख्येचा स्वतःशीच वारंवार गुणाकार होत असेल आणि तो जर आपल्याला थोडक्यात मांडायचा असेल तर त्यालाच आपण घातांक म्हणतो। उदाहरणार्थ पहा, 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 या ठिकाणी 2 या संख्येचा स्वतःशीच वारंवार गुणाकार झालेला आहे आणि तो जर आपल्याला थोडक्यात मांडायचा असेल तर तो आपण असं मांडू शकतो। पहा, 2 लिहायचं। 2 ही संख्या गुणाकारामध्ये किती वेळा आहे? 1 2 3 4, मग 2चा चौथा घात या पद्धतीने आपण थोडक्यात लिहू शकतो। 2 गुणिले 2 गुणिले 2 एवढं लिहिण्यापेक्षा आपण ते थोडक्यात 2चा चौथा घात या पद्धतीने लिहू शकतो। यालाच आपण म्हणतो घातांक। या ठिकाणी 2 हा पाया आहे आणि 4 हा घातांक आहे। आता उदाहरण नंबर 2 पहा, 5 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 5 या उदाहरणामध्ये 5 या संख्येचा स्वतःशीच वारंवार गुणाकार झालेला आहे आणि तो जर आपल्याला गुणाकार थोडक्यात मांडायचा असेल तर आपण तो 5चा 5वा घात या पद्धतीने मांडू शकतो। कारण 5 ही संख्या गुणाकारामध्ये 5 वेळा आहे, त्यामुळे घातांक आपण 5चा 5 लिहिलेला आहे। या ठिकाणी हे जे 5 आहे हे पाया आहे आणि हे जे 5 आहे हे घातांक आहे। आता घातांक कशाला म्हणायचे हे सर्वांना समजलं असेल तर आता आपण गणितामधील घातांकाचे नियम पाहू। गणितामध्ये घातांकाचे एकूण 6 नियम आहेत। ते जर तुम्हाला 6 नियम समजले तर त्या नियमावर आधारित तुम्हाला कोणतंही उदाहरण विचारलं तर ते तुम्ही अगदी सहजासहजी सोडवू शकता। चला तर मग आपण आता घातांकाचे नियम पाहूयात। नियम क्रमांक 1 पहा, पाया समान व भाग गुणाकाराची क्रिया असेल तर घातांकांची बेरीज करावी। उदाहरण क्रमांक 1 पहा, दोन्ही ठिकाणी पाया समान आहे, मग अशा वेळी आपल्याला घातांकांची बेरीज करावी लागेल। मग पाया जो आहे तो एकदाच लिहा आणि घातांकांची बेरीज करा। घातांक आहेत 5 आणि 3, त्यांची आपण बेरीज करूयात। पाया आहे जसा आहे तसा खाली लिहा। 5 आणि 3ची बेरीज झाली 8, मग घातांकाच्या ठिकाणी 8 लिहा, म्हणजे 2चा 8वा घात हे या ठिकाणी तुमचं उत्तर आलेलं आहे। उदाहरण क्रमांक 2 पहा, पाया समान आहे, गुणाकाराची क्रिया आहे, घातांकांची बेरीज करा। मग पहा, पाया जसाच्या तसा लिहा। 5 अधिक कंसामध्ये -2 यांची आपल्याला बेरीज करायची, पण कंसाच्या बाहेर अधिक चिन्ह आहे त्यामुळे आतल्या पदाचं चिन्ह बदलणार नाही। हा नियम आपण गेल्या व्हिडिओमध्ये पाहिलेलाच आहे। मग आपल्याला लिहावं लागेल 3चा घातांक 5 - 2। घातांकांची आता या ठिकाणी वजाबाकी होईल। 5 मधून 2 गेले, उरले 3। 3चा घन असं देखील आपण ह्याला म्हणू शकतो। 3चा तिसरा घात म्हणजेच त्याला आपण 3चा घन असं देखील म्हणू शकतो। म्हणजे 3 ही संख्या जर गुणाकारामध्ये आपण 3 वेळा घेतली तर आपलं उत्तर येईल 27, म्हणजे 3चा घन 27 आहे। म्हणजे या ठिकाणी याचं उत्तर तुमचं 27 आलेलं आहे। उदाहरण क्रमांक 3 पहा, पाया समान आहे, गुणाकाराची क्रिया आहे, घातांकांची बेरीज करा। पाया जसाच्या तसा लिहून घ्या, घातांकांची आपण बेरीज करू। 0.5 अधिक 0.25। एक गोष्ट लक्षात घ्या, घातांक देताना तुम्हाला धनपूर्णांकामध्ये देतील, ऋण पूर्णांकामध्ये देतील, दशांश अपूर्णांकामध्ये देतील, तर कधी व्यवहारी अपूर्णांकामध्ये देतील। घातांक त्यांनी कसाही देऊ आपल्याला, आपण फक्त आपल्या नियमानुसार आपली क्रिया करायची आहे। तर पाहता, पाया जसाच्या तसा लिहून घ्या आणि ह्या दोघांची आता बेरीज करा। दशांश अपूर्णांकाची बेरीज सर्वांना करता येते, त्या मी तुम्हाला वरती करून दाखवतो। 0.5 दशांश अपूर्णांकाची बेरीज करत असताना दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह लिहायचं। या संख्येतला पूर्णांक आहे 0, पूर्णांकाच्या खाली पूर्णांक लिहा। या संख्येतला दशांश 2 आहे, दशांशाच्या खाली 2 लिहा। शतांश 5 आहे, 5 समोर लिहून घ्या। ह्यांची आपल्याला करायची आहे बेरीज। बेरीज करण्यापूर्वी दशांश चिन्हाच्या उजवीकडची स्थानं समान करून घ्या। मग इथं दशांश चिन्हाच्या उजवीकडे 2 अंक आहेत, वरती मात्र एकच आहे। तिथंही 2 अंक जर करून घ्यायचे असतील तर आपल्याला इथं 0 द्यावं लागेल। जरी आपण या ठिकाणी 0 दिला तरी ह्याची किंमत बदलणार नाही।
हे आपण दशांश अपूर्णांकामध्ये शिकलेलो आहेत. तर पाहता यांची बेरीज करा. 0 आणि 5ची बेरीज 5, 5 आणि 2ची बेरीज 7, दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह जसंच्या तसं लिहा आणि 0 आणि 0 यांची बेरीज 0च. मग ह्याचं उत्तर आलेलं आहे 0.75. यालाच तुम्ही असेही वाचू शकता 0.7.5 असं देखील त्याचं वाचन करू शकता. म्हणजे 6चा घातांक 0.75 हे आपलं उत्तर आलेलं आहे. उदाहरण क्रमांक 4 पहा. पाया समान आहे, गुणाकाराची क्रिया आहे. मग आपल्याला घातांकाची बेरीज करावी लागेल. मग पाया जसाच्या तसा लिहा. आपण घातांकाची बेरीज करूयात. 1/4 अधिक 3/4. या ठिकाणी समछेद अपूर्णांक आहेत पहा. समछेद अपूर्णांकाची बेरीज करत असताना आपण छेद जो आहे तोच लिहितो. सर्वप्रथम पाया लिहून घ्या. छेद समान आहे तो एकदाच लिहा आणि घातांकांची अंश ठिकाणी ज्या संख्या आहेत त्यांची बेरीज करा. 3 आणि 1ची बेरीज येईल 4. म्हणजे 5चा घातांक 4/4. 4/4 म्हणजे अंश छेद समान असेल तर त्याचं उत्तर 1 असतं पहा. म्हणजे 5चा घातांक 1. पण कोणत्याही संख्येचा घातांक आपण येत नाही म्हणजे याचं उत्तर आपल्याला आलेलं आहे 5. नियम क्रमांक 1 जर सगळ्यांना समजला असेल तर आता नियम क्रमांक 2 पहा. वरचीच उदाहरण आपण खाली घेतलेली आहेत परंतु या ठिकाणी गुणाकाराऐवजी आता फक्त भागाकाराचं चिन्ह घेतलेलं आहे. उदाहरण क्रमांक 1 मध्ये पहा. पाया समान आहे, भागाकाराची क्रिया आहे. आपण घातांकाची वजाबाकी करूयात. बघा नियम क्रमांक 2 मध्ये पाया समान व भागाकाराची क्रिया असेल तर आपल्याला घातांकाची वजाबाकी करायची आहे. मग पहा पाया समान आहे, भागाकाराची क्रिया आहे, मग घातांकाची आपण वजाबाकी करूयात. पायात जसाच्या तसा खाली लिहा. घातांकाची वजाबाकी करू. 5 - 3. 5 आणि 3ची वजाबाकी येईल 2. मग 2चा घातांक 2. त्यालाच आपण 2चा वर्ग असं देखील म्हणतो. मग 2चा वर्ग म्हणजे दोन्ही संख्या गुणाकारामध्ये 2 वेळा जर घेतली तर उत्तर येईल आपलं 4. म्हणजे 2चा वर्ग 4. 4 हे या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे. उदाहरण क्रमांक 2 पहा. पाया समान आहे, भागाकाराची क्रिया आहे. घातांकाची वजाबाकी करा. 3 जसंच्या तसं लिहा पाया. घातांकाची आपण वजाबाकी करूयात. 5 वजा कंसामध्ये -2. बघा वजा चिन्ह समोरासमोर दोनदा येते त्यामुळे दुसऱ्या संख्येला असलेलं वजा चिन्ह आपण कंसामध्ये लिहिलेले. कंसाच्या बाहेर आता या ठिकाणी कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे त्यामुळे आतल्या संख्येचं चिन्ह बदललं जाईल. म्हणजे आपल्याला लिहावं लागेल 3चा घातांक 5 अधिक 2. मग 5 अधिक 2ची बेरीज आपल्याला करता येते 7 येते. म्हणजे 3चा घातांक 7 हे आपल्या या ठिकाणी उत्तर आलेलं आहे. उदाहरण क्रमांक 3 मध्ये पहा. पाया समान आहे, भागाकाराची क्रिया आहे. घातांकाची आपण वजाबाकी करू. पायात जसाच्या तसा लिहा. 0.5 वजा 0.25. आता या ठिकाणी आपण ह्याची वजाबाकी करू. दहातनं 5 गेले, 5 घेतलेला ह्याच्या परत 5 मधून 3 गेले 2, दशांश चिन्हाला दशांश चिन्ह, शून्याला 0. आपली वजाबाकी आलेली आहे 0.25 म्हणजे 6चा घातांक 0.25 किंवा 0. त्याला आपण 25 देखील म्हणतो. हे आपलं उत्तर आलेलं आहे. उदाहरण क्रमांक 4 पहा. पाया समान आहे, भागाकाराची क्रिया आहे. असं जर असेल तर आपण घातांकाची वजाबाकी करतो. मग पहा पाया जसाच्या तसा खाली लिहा. 1/4 वजा 3/4 करा. समछेद अपूर्णांकाची आपल्याला या ठिकाणी वजाबाकी करायची आहे. तर पहा पाया जसाच्या तसा खाली लिहा. आता पाया दोन्हींचा छेद समान आहे तो एकदाच लिहा आणि घातांकांची आता वजाबाकी करा. पाया जर समान असेल तर अंशांशांची आपण वजाबाकी करतो. मग 3 मधून 1 गेला उरले 2 आणि मोठ्या संख्येला जे चिन्ह आहे ते चिन्ह आपण देतो. मोठी संख्या 3/4 होती त्याला चिन्ह आहे ऋण. मग उत्तराला पण आपल्याला ऋण चिन्ह द्यावं लागेल. या ठिकाणी 2/4चा आपल्याला संक्षिप्त रूप देखील करता येईल. बे 2 4 म्हणजेच आपल्याला आपलं फायनल उत्तर आलेलं आहे 5चा घातांक वजा 1/2.
यानंतर नियम क्रमांक 3 पहा. कोणत्याही संख्येचा घातांक 0 असेल तर उत्तर 1 लिहावे. घातांकाच्या 6 नियमापैकी सर्वात सोपा नियम आहे पहा. कोणत्याही संख्येचा जर घातांक आपल्याला 0 दिसला तर त्या ठिकाणी आपण कसलाही विचार न करता उत्तर 1 लिहायचे पहा. मग पहिल्या उदाहरणामध्ये पहा, xचा घातांक 0 आहे म्हणजे ह्याचं उत्तर 1 असणार आहे पहा. दुसऱ्या उदाहरणामध्ये 5चा घातांक 0 आहे. कोणत्याही संख्येचा घातांक 0 दिसला की त्याचं उत्तर आपण 1 लिहित असतो, लक्षात घ्या. म्हणजे 5चा घातांक 0 म्हणजे त्याचं उत्तर 1 असणार आहे. उदाहरण क्रमांक 3 मध्ये पहा, 1चा घातांक 0 म्हणजे त्याचंही उत्तर 1च असणार आहे. उदाहरण क्रमांक 4 मध्ये कंसामध्ये गुणाकाराची क्रिया आहे आणि कंसाचा घातांक 0 आहे. मग कंसाचा घातांक 0 असल्यामुळे देखील त्याचं उत्तर हे 1च असणार आहे, लक्षात घ्या. नियम क्रमांक 3 जर समजला असेल तर आता नियम क्रमांक 4 पहा. नियम क्रमांक 4 मध्ये आपल्याला सांगितलंय घातांकाचा परत घातांक असेल तर घातांकाचा गुणाकार करावा. हा सोपा नियम खूप हा सुद्धा. उदाहरण क्रमांक 1 मध्ये पहा, xचा 5वा घात आहे, पुन्हा त्याचा 3रा घात आहे म्हणजे घातांकाचे घातांक आहेत. असं जर असेल तर घातांकांचा गुणाकार करायचा आहे. मग पहा, xचा पाया लिहून घेतला x, 5 गुणिले 3 घातांकाचा आपण गुणाकार केलेला आहे म्हणजे xचा गुणाकार करा, 5 गुणिले 3 5 त्रिक 15, xचा 15वा घात हे आपलं उत्तर आलेलं आहे. उदाहरण क्रमांक 2 मध्ये पहा, 8चा 3रा घात, त्याचा पुन्हा 0वा घात आणि त्याचा पुन्हा 5वा घात आहे म्हणजे घातांकाचे घातांक आहेत. घातांकाचा आपण गुणाकार करू. तत्पूर्वी पाया लिहून घ्या 8, घातांकांचे गुणाकार करा, 3 गुणिले 0 गुणिले 5. पाया लिहून घ्या 8, घातांकांचे गुणाकार करा. गुणाकार केला तर गुणाकार 0 येईल पहा. पहा, गुणाकाराचा गुणधर्म आपल्याला माहिती आहे, शून्यानं कोणत्याही संख्येला गुणलं तर उत्तर 0 येतं पहा. मग 8चा 0वा घात म्हणजे आपल्याला माहिती आहे त्याचं उत्तर काय असतं. कोणत्याही संख्येचा जर घातांक 0 असेल तर त्याचं उत्तर 1 असतं. हे आपण 3ऱ्या नियमामध्ये पाहिलं पहा. म्हणजे ह्याचं उत्तर 1 असणार आहे. म्हणजेच ह्या उदाहरणाचं उत्तर आलं 1. उदाहरण क्रमांक 3 पहा, 3चा वजा 5वा घात आणि पुन्हा त्याचा 4था घात आहे. घातांकाचा घात आहे मग घातांकांचा गुणाकार करू. मग 3चा घातांक वजा 5 गुणिले 4. पाया लिहून घ्या 3, घातांकांचे गुणाकार करा, 5 चौक 20. पण 20ला चिन्ह द्यायचं कोणता हा प्रश्न आहे. ऋणचिन्हांची संख्या पहा 1 आहे. ऋणचिन्हांची संख्या जर विषम संख्येमध्ये असेल तर उत्तराला आपण ऋणचिन्ह देतो म्हणजे ऋण 20 हा घातांक झाला त्या ठिकाणी. उदाहरण क्रमांक 4 पहा, 5चा घातांक वजा 3, त्याचा घातांक पुन्हा 4 आहे आणि त्याचा घातांक पुन्हा वजा 2 आहे. पहा, पाया लिहून घ्या 5, घातांकांचे गुणाकार करा, वजा 3 गुणिले 4 गुणिले वजा 2. पाया 5 आहे. ह्या सर्व संख्यांचा गुणाकार करून घ्या. 3 चौक 12, 12 दुणे 24. पण ह्या 24ला चिन्ह द्यायचं कोणतं पहा. ऋणचिन्हांची संख्या मोजा 1 2. ऋणचिन्हांची संख्या 2 आली. 2 ही समसंख्या आहे. ऋणचिन्हांची संख्या जर समसंख्येमध्ये आली तर उत्तराला आपण धनचिन्ह देतो. त्यामुळं या 24ला आपल्याला धनचिन्ह द्यावं लागेल. पण धनचिन्ह द्यायची या ठिकाणी आवश्यकता नाही. एखाद्या संख्येच्या समोर कोणतंच चिन्ह नसतं म्हणजे त्या ठिकाणी धनचिन्ह असतं म्हणजे आपलं उत्तर आलं 5चा 24वा घात. त्यानंतर नियम क्रमांक 5 पहा, कंसामध्ये गुणाकार किंवा भागाकाराची क्रिया असेल तर कंसाचा घातांक कंसातील प्रत्येक पदाला द्यावा. महत्त्वाचा मुद्दा आहे पहा, गुणाकार किंवा भागाकाराचीच क्रिया कंसामध्ये पाहिजे. बेरीज वजाबाकीची क्रिया आपल्याला कंसामध्ये नको आहे. बेरीज वजाबाकीची जर कंसामध्ये क्रिया असेल तर त्या ठिकाणी हा नियम आपल्याला लागू पडणार नाही. पहा, उदाहरण क्रमांक 1, कंसामध्ये गुणाकाराची क्रिया आहे आणि कंसाचा घातांक यम आहे. तर तो यम घातांक आपल्याला कंसातल्या प्रत्येक पदाला देता येईल. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल एचा यमवा घात गुणिले बीचा यमवा घात. खूप सोपा नियम हा. उदाहरण क्रमांक 2 मध्ये पहा,
कंसामध्ये भागाकाराची क्रिया आहे, त्यामुळं कंसाचा घातांक कंसातल्या प्रत्येक पदाला देता येईल. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल एचा यमवा घात भागिले बीचा यमवा घात. उदाहरण क्रमांक 3 मध्ये पहा. तुम्ही म्हणाल सर ह्यात कुठं भागाकाराची किंवा गुणाकाराची क्रिया आहे? ह्याच्यामध्ये भागाकाराची क्रिया आहे. अंशछेद स्वरूपात दिलेलं आहे म्हणजे हे भागाकाराच्या स्वरूपात आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे याचाच अर्थ आहे ए भागिले बी, त्यालाच आपण म्हणतो ए छेद बी. त्याला आपण ए भागिले बी देखील म्हणू शकतो. म्हणजे या ठिकाणी भागाकाराची क्रिया आहे, त्यामुळं कंसाचा घातांक आपण कंसातल्या प्रत्येक पदाला देऊ शकतो. ह्यालाच आपण असंही म्हणू शकतो एचा एनवा घात छेद बीचा एनवा घात. उदाहरण नंबर 4 पहा. 3 गुणिले 2 आहे कंसामध्ये आणि कंसात गुणाकाराची क्रिया आहे. मग कंसाचा घातांक कंसातल्या प्रत्येक पदाला आपल्याला देता येईल. मग आपल्याला असं म्हणता येईल 3चा दुसरा घात गुणिले 2चा दुसरा घात. त्यालाच आपण असं देखील म्हणतो 3चा वर्ग गुणिले 2चा वर्ग, असंही म्हणता येईल आपल्याला. मग पहा हे तुम्हाला सोडवता येईल. 3चा वर्ग 9 गुणिले 2चा वर्ग 4. ह्या दोन्हीचा गुणाकार करा, 9 चौक 36. हे या ठिकाणी ह्या प्रश्नाचं तुमचं उत्तर आलेलं आहे. यानंतर नियम क्रमांक 6 पहा. अंशाचा छेद व छेदाचा अंश केल्यास घातांकाचं चिन्ह बदलायचं आहे. खूप सोपा आहे हा पण नियम. पहा या ठिकाणी 3चा 5वा घात आहे. आपल्याला माहिती आहे कोणत्याही संख्येला छेद काहीच नसतो म्हणजे त्या संख्येला छेद असतो 1. या ठिकाणी 3ला छेद काहीच नव्हता म्हणजे त्याला छेद 1 आहे, पण 1 छेद आपण देत नाही. पण थोडा वेळ आपण तो 1 छेद देऊया त्या ठिकाणी. मग पहा अंश आणि छेदांची अदलाबदल करायची, म्हणजे अंशाचा छेद आणि छेदाचा अंश करायचा आहे. मग घातांकाचं चिन्ह बदललं जाईल. पहा मग 1 छेदात आहे त्याला अंशात घ्या आणि 3 अंशात आहे त्याला छेदात घ्या. पण छेदात गेल्यानंतर घातांकाचं चिन्ह या ठिकाणी बदललं जाईल. बदललं जाईल म्हणजे धनचिन्हाचं ऋणचिन्ह होऊन जाईल. उदाहरण क्रमांक 2 पहा. या ठिकाणी पण एला छेद काही नाही म्हणजे छेद 1 आहे. पहा मग अंशाचा छेद आणि छेदाचा अंश करा, घातांकाचं चिन्ह त्या ठिकाणी बदललं जाईल. पहा 1 छेद एचा एनवा घात होऊन जाईल. उदाहरण क्रमांक 3 पहा. 5ला छेद काही नाही म्हणजे 1 आहे. मग अंशाचा छेद आणि छेदाचा अंश करा, म्हणजे थोडक्यात आपण त्याला गुणाकार व्यस्त म्हणतो. तर पहा 1 अंशामध्ये जाईल आणि 5 छेदामध्ये जाईल. पहा पण घातांकाचं चिन्ह त्या ठिकाणी बदललं जाईल. घातांकाचं चिन्ह आता ऋण होऊन जाईल. उदाहरण क्रमांक 4 पहा. कंसामध्ये भागाकाराची क्रिया आहे आणि कंसाचा घातांक आपल्याला 4 दिलेला आहे. आता आपण अंश आणि छेदांची अदलाबदल करूयात. पहा 2/3. अंश छेदाची जर अदलाबदल केली तर घातांकाचं चिन्ह बदललं जातं. आपण अंशाचा छेद आणि छेदाचा अंश या ठिकाणी केलेला आहे. मग घातांकाचं चिन्ह या ठिकाणी धन होतं, ते चिन्ह आता काय होऊन जाईल? ऋण 4 होईल. पहा घातांकाचे 6च्या 6 नियम सर्वांना समजले असतील तर आपण याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांना घातांक या घटकावरील विचारलेली उदाहरणं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात.